रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत संसारे गार्डन या ठिकाणी एक प्राण्याचा पायाचा तुकडा मिळून आलेला होता। यामध्ये 3 आरोपी जे CCTVमध्ये दिसत होते की त्यांच्या गाडीवरून तो तुकडा जो पडलेला होता त्या तुकड्याची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका यांनी त्याची तपासणी केल्यानंतर गोवर्गीय प्राण्याचे असल्याची शक्यता दिसून येत आहे असा अहवाल त्यांनी दिल्यानंतर पोलीस स्टेशन रत्नागिरी शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपींचा शोध घेणे चालू आहे। लवकरच त्या आरोपींना अटक करण्यात येईल। असे प्रकार घडू नये यासाठी आपण पुढची प्रक्रिया काय करणार? तर गौहत्या प्रतिबंधक कायदा शासनाने जो लागू केलेला आहे त्या अंतर्गत ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी आमची चेकपोस्ट उभारणी केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांतर्फे अशा काही सूचना येत आहेत त्या ठिकाणी आम्ही रेड करून असे तळ आम्ही उद्ध्वस्त करू आणि गौहत्या प्रतिबंध करण्यास रत्नागिरी शहर पोलीस सक्षम आहेत आणि आम्ही आमची पूर्ण कारवाई करू।